नमस्कार मंडळी. आजची कथा माझ्याच एका जुन्या कथेचा रिमेक आहे. टेक्निकल प्रॉब्लेममुळे तेव्हा ती कथा चॅनलवरून काढून टाकण्यात आली होती. पण आपल्या परिवारातल्या काही जणांनी ती कथा पुन्हा टाका असा आग्रह केल्यामुळे कथेचा रिमेक करून टाकत आहे. कथेचा गाभा जरी तो असला तरी पात्र संदर्भ सगळं वेगळं आहे. छान आहे. तेव्हा कथा जरूर ऐका. कथेचं नाव आहे क्रीम क्रश. लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर. शलाका, आज विकास पंडितना नक्की भेटायला जाशील ना? तिचा डबा ऑफिसच्या बॅगमध्ये भरत आईने विचारलं. केसांवर हेअर ड्रायर फिरवत शलाका म्हणाली, हो ग, किती वेळा तेच तेच बोलणार आहेस? अगं, एकदा बोलून तू ऐकली असतीस तर परत परत बोलावं लागलं असतं का आम्हाला? बाबा म्हणाले. झालं बाबा, आता तुम्हीसुद्धा आईच्या सुरात सूर मिसळवा. खरं तर मला इतक्यात लग्न बिग्न करायचंच नव्हतं, ती म्हणाली. बरं, आता जी गोष्ट करावी लागणार आहे ती चांगल्या मनाने कर. मी काय म्हणतो, विकासचा नंबर तुझ्याकडे आहे. त्यांना आधी तुझा फोटो पाठवून घे. आणि त्यांचा फोटो तर मी तुला दिलेलाच आहे. म्हणजे जिथे कुठे भेटाल तिथे ओळखायला प्रॉब्लेम होणार नाही. बाबा म्हणाले. अहो, पण तुम्हीसुद्धा डायरेक्टली तिचा एक फोटो पाठवून द्यायचा ना त्यांना. हिच्या भरवशावर का बसलात? आईने प्रश्न उपस्थित केला. अगं, तिने जे काही फोटो दिले आहेत ना ते सगळे मिनी स्कर्ट, शॉर्ट्स अशा अवतारातले फोटो आहेत. ते कसे पाठवू? म्हणून तिलाच म्हटलं, एखादा बरा साडीतला किंवा ड्रेसमधला फोटो पाठव. फोटो लग्नाच्या पसंतीसाठी आहे, मॉडेलिंगच्या पसंतीसाठी नाही, असं म्हणत बाबांनी आईला निरुत्तर केलं. होय हो, तेही तुमचं म्हणणं खरंच. बरं शलाका, एक बरा फोटो पाठव त्यांना, आई म्हणाली. शलाकाने ऐकलं न ऐकल्यासारखं केलं. आपली पर्स उचलली. ओके बाय असं म्हणत ती बस स्टॉपवर निघाली. अरे बापरे, आजही आपल्याला लेट झाला. आता कस्तुरी नक्की चिडणार. विचार करत कस्तुरी समोर यायच्या आधीच तिने सॉरीचं पालुपत चालू केलं. सॉरी हां कस्तुरी, आज खरं सांगू, माझ्यामुळे लेट झाला नाही, आई बाबांमुळे झाला. चल, आज आपण ऑटोने जाऊ. शलू, हे तुझं नेहमीचं झालं आहे. आठवड्यातून 5 दिवस लेट येतेस आणि दुसऱ्यांवर कारणं टाकून मोकळी होतेस. तुला तुझी तयारी करता येत नाही का? घरी आईबाबांवर अवलंबून आणि ऑफिसमध्ये माझ्यावर. अगं, कधी मोठी होणार तू? आणि लग्न झाल्यावर काय करणार? कमरेवर हात घेऊन कस्तुरी बोलू लागली. झालं, तुझा आजीबाईंचा मोड ऑन झाला. मी सांगू कस्तुरी, गेल्या जन्मात तू नक्कीच टीचर असणार बघ. फार बोरिंग लेक्चर देत असतेस बुवा तू. चल, आपण ऑटोत बसूया, नाहीतर आपल्याला ऑफिसला जायला लेट होईल, असं म्हणत तिने ऑटो थांबवली. दोघी ऑटोत बसल्या. बसल्या बसल्याच कस्तुरी बोलू लागली. शलाका, तुझी गोष्ट वेगळी आहे गं. तुला वाटेल तेव्हा तू ऑटोने जाऊ येऊ शकतेस. पण माझं तसं नाही. मला रोजचं नाही का जमायचं. म्हणूनच तर सकाळी लवकर उठून डबा करून मी वेळेआधी स्टॉपवर हजर असते. तुला माहिती आहे, 3 बस माझ्या समोरून निघून गेल्या तरी तुझा पत्ता नव्हता. मनात एकदा आलं की आपण निघून जावं, पण तुझ्याशिवाय माझा पायसुद्धा निघत नाही, कस्तुरी म्हणाली. तिचा हात पकडत मग शलाका म्हणाली, असं का म्हणतेस? ऑटोचे पैसे कधीतरी मागितलेत का मी? उलट मी नको नको म्हणत असताना तूच जबरदस्तीने देतेस. खरं तर मला ते आवडतही नाही, कारण लेट माझ्यामुळेच झालेला असतो. भुर्दंड मात्र तुला पडतो. इमोशनल होत शलाका म्हणाली. बस बस, आता जास्त इमोशनल होऊ नकोस. आणि तू काय माझ्यासाठी कमी केलं आहेस? अगं, माझ्या सगळ्या कठीण प्रसंगात तू मला साथ दिली आहेस. सख्खी बहीण करणार नाही एवढ्या गोष्टी तू माझ्यासाठी करतेस. माझे बाबा गेले होते तेव्हा रोज सकाळ संध्याकाळ मला भेटायला येत होतीस. माझ्या फीचे पैसे भरायला स्वतःची अंगठी गहाण टाकली होतीस. आणि एवढं करूनसुद्धा ते पैसे घेतले नाहीस ते नाहीसच. अगं, एवढं तर कोण सख्खे नातेवाईकसुद्धा करत नाही गं. बोलता बोलता कस्तुरीचे डोळे पाणावले. शलाकाला सुद्धा थोडं वाईट वाटलं. बस ना, आता उगीच नको रडवसा मला पण. आणि तू माझ्यासाठी जे काही करतेस त्या प्रत्येक गोष्टीचा मी मोबदला घेते बरं, जसा की आज घेणार आहे. शलाका असं म्हणताच कस्तुरीने जरा तिच्याकडे रागानेच पाहिलं. काय, आज काय घोळ घालून ठेवला आहेस? कस्तुरीने विचारलं. सांगते, पण आधी वचन दे. नाही नाही, माझी शपथ घे की या प्रॉब्लेममधून तू मला बाहेर काढशील. खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे गं, आणि त्यातून तूच फक्त बाहेर काढू शकतेस मला कस्तुरी. ती असं म्हणताच कस्तुरी काळजीत पडली. काय प्रॉब्लेम झाला आहे शलू? तुझी तब्येत ठीक आहे ना? घरी काही प्रॉब्लेम झाला आहे का? अगं सांग ना. कस्तुरीला आता धीर धरवत नव्हता. सांगते सांगते, पण आधी वचन दे
की तू या प्रॉब्लेममधून मला बाहेर काढशील. हे बघ शलू, माझ्याच्याने शक्य असेल तर मी नक्कीच तुला बाहेर काढीन. त्यासाठी वचन कशाला हवं, कस्तुरी म्हणाली. तरीही वचन आणि शपथ दोन्ही हवं आहे. 100% विश्वासाने सांगते की या प्रॉब्लेमचं सोल्युशन तुझ्याकडेच आहे. बरं बाई, दिलं वचन आणि घेतली शपथ. आता तरी सांगशील, कस्तुरी नाईलाजाने म्हणाली. आज संध्याकाळी मला लग्नाच्या प्रपोजलसाठी एका मुलाला भेटायला जायचं आहे. त्याचं नाव आहे विकास पंडित. मुलगा बँकेत कॅशियर आहे. दिसायला अगदीच बावळट आणि साधा आहे गं. माझ्या जेम्ससमोर तर काहीच नाही. आईबाबांची अशी इच्छा आहे की एकदा त्याला हॉटेलमध्ये जाऊन भेटावं, त्याच्याशी बोलावं, एकमेकांचे विचार समजून घ्यावेत आणि मग त्याला होकार द्यावा. होकार सोडून बाकी सगळ्या गोष्टी मी केल्याही असत्या. पण आज ना मला जेम्सबरोबर बाहेर जायचं आहे, कारण उद्या तो महिन्याभरासाठी गोव्याला जाणार आहे त्याच्या घरी. त्यामुळे आजचं भेटणं ना प्रीपोन होऊ शकत, ना पोस्टपोन आणि ना कॅन्सल. आई बाबा तर असे मागे लागले आहेत की हा विकास पंडित म्हणजे लग्नासाठी उभा राहणारा जगातला शेवटचा मुलगा. आणि याआधीसुद्धा मी 2-3 स्थळं नाकारली आहेत. त्यामुळे आज ते काही माझं ऐकणार नाही. मी काय म्हणते कस्तुरी, माझ्या ऐवजी तू त्याला भेटायला जा ना. अगं खास काही करायचं नाही आहे. तुला फक्त त्याच्यासोबत थोडा वेळ घालवायचा आहे. काहीही बोलून ये, म्हणजे मग मला माझ्या जेम्सला भेटता येईल ना. शलाका असं म्हणताच कस्तुरीचे डोळे मोठे झाले. काय वेडबीड लागले तुला? मी शलाका बनून त्याला भेटायला जाऊ का? तर तुला जेम्सला भेटायचं आहे? मी असं काहीच करणार नाही. या सगळ्या गोष्टींची मला खूप भीती वाटते. तुला माहिती आहे मला खोटं बोलता येत नाही. आणि असं काय करतेस, तो मला ओळखणार नाही का? कस्तुरीने या गोष्टीसाठी नकार दिला. अगं नाही ओळखणार. मी आज त्याला माझ्याऐवजी तुझा फोटो पाठवणार आहे. त्यामुळे तो तुलाच शलाका समजेल. आणि तुला आयुष्यभर खोटं नाही बोलायचं आहे. फक्त अर्धा 1 तास काढायचा आहे. अगं काहीही बोल. हवामानावर बोल, क्रिकेटवर बोल, प्रदूषणावर बोल, लग्न संस्था किती बेकार आहे त्याच्यावर बोल. पण प्लीज आजचं मॅनेज कर ना. हे बघ कस्तुरी, तू मला वचन दिलं आहेस, शपथ घेतली आहेस माझी. आणि तू गेली नाहीस तर उद्या माझं तोंडही तुला पाहायला मिळणार नाही. खोटं खोटं इमोशनल ब्लॅकमेल करत शलाका म्हणाली. ए बावळट, काहीतरी बोलू नकोस. मी तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह करीन असं वचन दिलं होतं. मी प्रॉब्लेममध्ये अडकेन असं म्हटलं नव्हतं, कस्तुरी म्हणाली. हे बघ, तू प्रॉब्लेममध्ये अडकणार नाहीस. आणि प्लीज हे शेवटचं फेवर कर ना माझ्यावर. मग या महिन्यात मी कोणताही फेवर तुझ्याकडून घेणार नाही. तुझे हात जोडते, पाया पडते. प्लीज प्लीज कस्तुरी, कर ना. कस्तुरी एकदम शांत झाली. एकदा ना शलाका, तू मला कोणत्या तरी मोठ्या संकटात टाकणार आहेस. खरंच सांगते मी. अगं नाही टाकणार. आणि तू कधीही संकटात गेलीस तर तुला तिथून बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही ही शलाका. शलाकाचा शब्द आहे. पण ठीक आहे, तुला असं वाटतंय ना की मी तुझ्यावर प्रेशर टाकते, तर राहूच दे. मी करीन मॅनेज, असं म्हणत शलाका शांत झाली. ए बाई, रागावू नकोस गं, करते तुझं काम. पण हे असलं खोटं बोलायचं शेवटचंच हां. कस्तुरी असं म्हणाल्यावर शलाका तिच्या गळ्यात पडली. थँक्यू. चला, आलं आपलं ऑफिस. दिवसभर कस्तुरीचं ऑफिसमध्ये लक्ष लागत नव्हतं. एखाद्या अनोळखी व्यक्तीशी एवढं मोठं खोटं कसं बोलायचं. ही सगळी कामं करण्यात शलाकाने PG केलं होतं. तिच्यासमोर आपण KGमध्ये सुद्धा नाही. पण आता आहे तो प्रसंग निभावून घ्यायला पाहिजे. जाऊ दे, आपल्याला कुठे त्या विकास पंडितशी लग्न करायचं आहे. अर्ध्या 1 तासात त्याला कटवून टाकूया, असं स्वतःला समजावत कस्तुरी संध्याकाळी जायला तयार झाली. शलाका आणि ती दोघी कॉलेजपासूनच्या मैत्रिणी होत्या. शलाकाने तिच्यासाठी खूप काही गोष्टी केल्या होत्या. इनफॅक्ट ही नोकरीसुद्धा तिला शलाकामुळेच मिळाली होती. तिचे उपकार विसरण्यासारखे नव्हते. पण ती अशा मूर्ख गोष्टी करायला सांगायची की मग कस्तुरीला तिचा फार राग यायचा. आतासुद्धा मला भेटायला जमणार नाही असं स्पष्टपणे तिने विकासला सांगायला हवं होतं. पण ते न करता उगीच आपल्याला अडकवलं. असो, आता जे काही आहे ते पूर्ण केलंच पाहिजे. विचार करत असतानाच कुणीतरी खांद्यावर हात ठेवल्याचं तिला लक्षात आलं. मागे चित्रसेन होता. चटकन उभी राहत ती म्हणाली, सर तुम्ही? हो मीच. ती कालची फाईल पूर्ण झाली का ते विचारायला आलो होतो. झाली असेल तर जरा केबिनमध्ये येतेस? हो आले सर. चित्रसेन केबिनमध्ये गेल्यानंतर तिने आधी स्वतःचा दुपट्टा नीट केला. हा चित्रसेन म्हणजे कीर्तिकुमार सरांचा धाकटा भाऊ. सर जेवढे सज्जन तेवढाच हा लोफर. ऑफिसमधल्या लेडीज स्टाफशी बोलायची पद्धत नाही. उगीच सगळ्या मुलींच्या मागे मागे करत असतो.
सरसुद्धा त्याला अनेकदा समजावत असतात, पण ह्या दगडाच्या डोक्यात नुसतेच धोंडे भरलेले आहेत. अलीकडे तो कस्तुरीच्या मागे मागे करत होता. एक दोनदा लिफ्टसाठी पण विचारलं होतं, पण तिने शिताफीने टाळलं होतं. सरांचा भाऊ म्हटल्यानंतर त्यांची कंप्लेंट करायची सुद्धा कुणाची हिंमत होत नव्हती. तशी शलाका त्याच्याबरोबर फटकून वागायची, त्यामुळे शलाकाबरोबर असताना कस्तुरीला कधी टेन्शन आलं नव्हतं. फाईल घेऊन ती चटकन चित्रसेनच्या केबिनमध्ये गेली. चित्रसेनने उगीचच फाईल बघायचं नाटक केलं आणि तिच्या जवळजवळ येऊ लागला. ती पटकन उठली, केबिनच्या बाहेर पडतच म्हणाली, सर, मला कीर्तिकुमार सरांनी अर्जंटली बोलावलं आहे. आत्ता आठवलं मला, आलेच हं मी, असं म्हणत ती कीर्तिकुमार सरांच्या केबिनमध्ये शिरली. चित्रसेन काहीच तो चरफडत राहिला, पण संध्याकाळी मात्र हिला बरोबर इंगा दाखवायचा असं त्याने ठरवून टाकलं होतं. संध्याकाळी बरोबर 5:30 वाजता ऑफिसचा स्टाफ निघाला. शलाका तर आज हाफ डे घेऊनच जेम्सला भेटायला निघून गेली होती. लगबगीने कस्तुरीसुद्धा निघाली, कारण बरोबर 5:15 वाजता तिला विकास पंडितला भेटायला जायचं होतं. विकास पंडितची आठवण येताच तिला आठवलं, या मूर्ख शलाकाने आपल्याला भेटायचं कुठे आणि विकास पंडित दिसतो कसा हे तर सांगितलेलं नाही. घाईघाईने तिने शलाकाला फोन केला. काय गं कस्तुरी, एवढ्या लवकर भेटायला गेलीसुद्धा? शलाकाने विचारलं. मूर्ख, कुठे भेटायचं तो ॲड्रेस आणि तो विकास पंडित कसा दिसतो त्याचा फोटो तरी पाठव ना. अय्या हो ग, विसरलेच बघ, लगेच सेंड करते हां. शलाकाने मग 0 मिनिटात ॲड्रेस सेंड केला. फोटो सेंड करायचं विसरून गेली. काय ॲड्रेस आहे पाहूया तरी म्हणत तिने मेसेज ओपन केला. हॉटेलचं नाव वाचलं, हॉटेल क्रीम क्रश, बँड्रा. पुढचं काही पाहणार तेवढ्यातच मागे चित्रसेन येऊन टपकला. कस्तुरी, जरा माझ्या केबिनमध्ये या, महत्त्वाचं बोलायचं आहे मला, अर्जंट काम आहे असं समज. कस्तुरीचा नाईलाज झाला. मोबाईल चटकन बॅगेत टाकत ती त्याच्या केबिनमध्ये गेली. पण आज थांबायलासुद्धा वेळ नव्हता. काहीही झालं तरी 6:15ला विकास पंडितला भेटणं आवश्यक होतं. दुपारी त्या फाईलविषयी बोलायचं राहिलं आपलं. तो म्हणाला, हो सर, पण आता ऑफिस सुटलं आहे ना, उद्या बोलूया का? नाही नाही, महत्त्वाचं आहे ते, तो प्रॉब्लेम आजच सॉल्व्ह झाला पाहिजे. दुपारचा बदला घेत मुद्दामच चित्रसेन हे करत होता असं कस्तुरीला लक्षात आलं. पण सर, त्या फाईलमध्ये काहीच प्रॉब्लेम नाही, कीर्तिकुमार सरांना दाखवलं आहे ना मी, शांतपणे ती म्हणाली. नाही कसा आहे प्रॉब्लेम, मी सांगतो आहे ना, म्हणजे आहे प्रॉब्लेम. उगीच काहीतरी बोलायचं म्हणून चित्रसेन बोलून गेला. आता इथून निसटायचं कसं असा विचार करत असतानाच तिच्या डोक्यात एक कल्पना आली. बरं सर, तुम्ही मला प्रॉब्लेम दाखवा, मी पटकन माझी फाईल घेऊन येते, अगदी लगेच येते, मग आपण सविस्तर बोलू, चालेल? सविस्तर शब्द ऐकून चित्रसेन खुश झाला. ठीक आहे, पण लगेचच या हं. हो, हे काय, अशी गेली आणि अशी आले. ती पटकन उठली, बाहेर आली. तिने झटकन लॅपटॉप बंद केला, पर्स घेतली आणि खाली पळालीसुद्धा. जो काय ओरडा खायचा आहे तो उद्या खाऊ, आता इथून निघालेलं बरं. लिफ्टची सुद्धा वाट न पाहता ती धडाधड पायऱ्या उतरून खाली आली. स्टॉपवर पोहोचली. बस लवकर मिळावी म्हणून प्रार्थना करत होती. तसं ती रिक्षाने जाऊ शकली असती, पण पर्समध्ये फक्त 500 रुपयांची नोट होती. अजून पगार व्हायला आठवडा. या 500 रुपयात आज आईच्या गोळ्यासुद्धा घेऊन जायच्या होत्या. तिने पर्स चेक केली, पुन्हा बंद करून ठेवून दिली. नको, ऑटोने जाणं शक्यच नाही, बसचीच वाट पाहायला लागणार. पण आज बससुद्धा खरोखरच वाट पाहायला लावणार होती. 5 मिनटं झाली, 10 मिनटं झाली. तिचा पेशन्स हळूहळू सुटत चालला होता. मान आडवी तिडवी करून आपली बस येते का हे ती पाहत होती. तेवढ्यात मागून कोणीतरी खांद्यावर हात ठेवला. ती दचकली. मागे चित्रसेनच होता. सर, तुम्हाला काय वाटलं, काम सोडून तुम्ही अशाच निघून जाऊ शकाल? त्याने रागाने विचारलं. तसं नाही सर, पण आज ना एक अर्जंट काम होतं म्हणून लवकर निघावं लागलं. सॉरी, पुन्हा नाही होणार असं. मग तो विरघळला. ठीक आहे, सोडतो तुम्हाला मी घरी, बसा गाडीत. नको सर, तुम्हाला उलट पडेल, कारण आज मला बँड्राला जायचं आहे. म्हटलं ना एक महत्त्वाचं काम आहे म्हणून. बँड्राला? कुणाला भेटायला जायचं आहे का? आगाऊपणे त्याने विचारलं. हो. कुणाला? त्याच्या प्रतिप्रश्नावर मात्र ती गडबडली. आईच्या डॉक्टरांना. खोटं बोलून गेली ती. बरं, मी सोडतो तुम्हाला, चला. चला? तो जबरदस्तीच करू लागला. स्टॉपवरची लोकंसुद्धा तिच्याकडे पाहू लागले. आणखीन तमाशा नको म्हणून ती निमूटपणे त्याच्या गाडीत बसली. इथून बँड्रा 15 मिनटं, मग त्याला तिथून कटवता येईल. आज नशीब एवढं चांगलं होतं की ट्रॅफिकसुद्धा लागलं नाही. मग तिने एक शहाणपणा केला.
त्याच्या बाजूला न बसता ती मागे जाऊन बसली. सर, पुढे बसलं ना की मला असं मळमळतं, असं काहीसं फालतू कारण देऊन टाकलं. त्याने रागानेच गाडी स्टार्ट केली. तो जे प्रश्न विचारत होता त्याची ती उडवाउडवीची उत्तरं देत होती. बँड्रा आलं असं पाहताच ती म्हणाली, सर बस बस, इथे जवळच जायचं आहे मला, तुम्ही इथेच थांबवा गाडी. इथे? मग त्याने गाडी थांबवली आणि म्हणाला, चला मीही तुमच्यासोबत येतो. आता मात्र तिला भयंकर राग आला. सर, मी डॉक्टरांकडे चालले आहे, रागावर कंट्रोल करत ती म्हणाली. आणि मी तुमच्याबरोबर, निर्लज्जासारखं हसत तो म्हणाला. आता तिचा नाईलाज झाला. तेवढ्यात समोर तिला एक आईस्क्रीम कॉर्नर दिसलं. याला कटवण्याचा हा एकच मार्ग आहे. ती पटकन म्हणाली, सर फार उकडते नाही, आपण काहीतरी थंड घेऊया का? त्याला तर तेच हवं होतं. तो म्हणाला, हो चला हॉटेलमध्ये जाऊया. नाही नाही, हॉटेलमध्ये कशाला, हे समोर आईस्क्रीम पार्लर आहे ना, तिथून आईस्क्रीम घेऊन खाऊया. तुम्ही आणताय की मी आणू? तिला माहीत होतं की तो तिला आईस्क्रीम आणून देणार नाही. मोठेपणा करायला तो स्वतःच जाईल. तुम्ही कशाला, मीच घेऊन येतो. कोणतं फ्लेवर आणू? त्याने विचारलं. तुम्हाला आवडेल तो आणा, ती म्हणाली. मग तो मिश्किलपणे हसला आणि म्हणाला, ठीक आहे, इथेच थांब, आलो मी. त्याने रस्ता क्रॉस केला आणि हिने इथून पळ काढला. आईस्क्रीम घ्यायच्या आधी त्याने मागे वळून पाहिलं तर ही घाईघाईने उजव्या गल्लीत शिरताना त्याला दिसली. अच्छा, आईस्क्रीमचं निमित्त करून हिने माझ्या हातावर तुरी दिली तर, पण मी हिला सोडणार नाही, असं म्हणून चक्रसेन धावत धावत तिच्या मागे आला. तो रस्ता क्रॉस करून आपल्याच मागे येतोय हे लक्षात आल्यावर तिने सुद्धा चालण्याचा स्पीड वाढवला. चक्रसेनसुद्धा हुशार होता. चटकन रस्ता क्रॉस करून तो पलीकडे आला. कस्तुरी डावीकडे वळली. डावीकडे पुढे रस्ता ब्लॉक होता. आता काय करायचं विचार करून समोर दिसेल त्या हॉटेलमध्ये ती शिरली. आत शिरली खरी, पण आत शिरल्या शिरल्या लक्षात आलं की हॉटेल चांगलंच प्रशस्त आहे. एखादं 3 स्टार वगैरे हॉटेल असणार. बाप रे, उगीच या हॉटेलमध्ये शिरलो, पटकन बाहेर पडूया असा विचार करत असताना ती वळली, पण समोर चक्रसेनच दिसला. तो इथे तिथे पाहत होता, तिलाच शोधत होता. ती पटकन भिंतीच्या आड लपली. हॉटेल इतकं छान होतं की तिथून बाहेर पडावंसं सुद्धा वाटत नव्हतं. तिचं लक्ष समोरच्या मोठ्या बोर्डवर लावलेल्या मेन्यूकडे गेलं. वरती हॉटेलचं नाव तिने वाचलं, हॉटेल क्रीम क्रश, आणि तिच्या चेहऱ्यावर आपोआपच हसू आलं. हॉटेल तर भारी आहे, बाहेर लॉन, आजूबाजूला कुंड्या, लाइटिंग सोडलेली. पण आता बाहेर गेलो की चक्रसेन आपल्याला गाठणार या भीतीनेच ती जाळीतून पाहू लागली. मॅडम, आपल्याला काही हवं आहे का? आवाज येताच ती दचकली. समोर वेटर होता. ती गोंधळलेली पाहून तो म्हणाला, बसा ना, आत बसा. हो हो. अगदीच आत नको जायला, या लॉनवरच एखादी रिकामी खुर्ची पाहून बसून जाऊ. तिने आजूबाजूला नजर टाकली. सगळ्या सीट बुक होत्या. सगळी बड्या घरचीच लोकं दिसत होती. चक्रसेन हळूहळू पुढे येत होता म्हणून ती लॉनच्या एका कॉर्नरपाशी चालत चालत गेली. तिथे मात्र एका कोनाड्यात तिला एक सीट रिकामी दिसली. घाईघाईने ती तिथेच जाऊन बसली. गंमत अशी की तिथून तिला झिरमिळ्या पडद्यातून चक्रसेन स्पष्ट दिसत होता, पण त्याला मात्र ती दिसण्याची काहीच शक्यता नव्हती. तो वेड्यासारखा तिला इकडे तिकडे शोधत राहिला. तिचंही लक्ष त्याच्याकडेच होतं. पण तेवढ्यात तिच्या लक्षात आलं की आता जवळजवळ 6:15 होऊन गेले आणि कोणत्याही क्षणी तो विकास पंडित येईल. पण शलाकाने फोटो पाठवलाय का? आपण कसं ओळखणार? तिने मोबाईल उघडून पाहिलं. झालं, शलाकाने पुन्हा माती खाल्ली. फक्त ॲड्रेस पाठवलाय, ना फोटो ना फोन नंबर. आता कसं बरं त्या विकास पंडितला शोधून काढायचं? आपला तरी फोटो पाठवलाय की नाही कुणास ठाऊक. विचार करत असतानाच वेटर समोर येऊन उभा राहिला. मॅडम, आपण कुणाची वाट पाहत आहात का? त्याने विचारलं. हो. मिस्टर विकास पंडित यांची का? वेटर असं म्हणताच ती आश्चर्याने पाहू लागली. तुम्हाला कसं कळलं? तिने विचारलं. कारण हे टेबल त्यांच्याच नावाने रिझर्व केलं आहे म्हणून म्हटलं. सर येईपर्यंत तुमच्यासाठी काही आणू का? त्याने विचारलं. नको नको, पण थोड्या वेळाने ऑर्डर केली तर चालेल ना? एवढं बोलेपर्यंत कुणीतरी एक 6 फूट उंचीचा गोरा पान तरुण तिथे आला. डोळ्यावरचा गॉगल त्याने काढला, वेटरच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला, काय संतोष, कसा आहेस? सर, आलात तुम्ही? कस्तुरीकडे पाहत मग त्याने विचारलं, आपण शलाका ना?
हो, ती म्हणाली. बरं, मी विकास पंडित. आपण काय घेणार? आपण लगेचच ऑर्डर देऊन टाकू, त्याने विचारलं. आपल्या खिशात 500 रुपये आहेत हे लक्षात ठेवून ती म्हणाली. फक्त कॉफी घेईन. फक्त कॉफी? अहो, हे हॉटेल चांगलं नावाजलेलं आहे. इथे सगळे पदार्थ छान मिळतात. इथलं ग्रिल्ड सँडविच टेस्ट करा तुम्ही. संतोष, मॅडमसाठी एक ग्रिल्ड सँडविच आणि कॉफी घेऊन ये. आणि माझ्यासाठी. त्याला पुढचं काहीच बोलू न देता वेटर म्हणाला, तुमच्यासाठी क्रीम क्रश, बरोबर ना? येस. तो असं म्हणाल्यावर वेटर निघून गेला. त्याच्या भारदस्त पर्सनॅलिटीकडे पाहून कस्तुरी अगदी मंत्रमुग्ध झाली होती. आपलं नाव शलाका वानखेडेच ना? त्याच्या प्रश्नाने ती गोंधळली. मग तिला लक्षात आलं की आज आपण शलाका बनून इथे आलो आहोत. पण जे काही प्रसंग घडत होते त्यानंतर आणखीन हे नाटक पुढे न्यायची तिची इच्छा नव्हती. हे बघा, मला काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. तुम्ही मला जी मुलगी समजत आहात ना, ती मी नाही आहे. ती एवढं बोलली तेवढ्यात चित्रसेन तिला शोधत शोधत धापा टाकत हॉटेलमध्ये पोहोचला. म्हणजे? विकासने विचारलं. कस्तुरी चांगलीच घाबरली. आता आपण याच्यासमोर खरं बोललो तर हा क्षणभरसुद्धा इथे थांबणार नाही. मग नाईलाजाने आपल्यालासुद्धा इथून निघावं लागेल. आणि मग चित्रसेन इथे येऊन थांबेल. असं होता का मने? ती पटकन म्हणाली. अहो, म्हणजे तुम्ही जसं समजता ना, संस्कारी साधी भोळी मुलगी नाही मी. मॉडर्न जमान्यातली मॉडर्न फॉरवर्ड मुलगी आहे मी. ओह, एवढंच ना? मला वाटलं तुम्ही शलाका बनवून इथे मला बनवायला आला आहात. तो असं म्हणताच ती चांगलीच चपापली. अहो, एवढं काय घाबरलात? मजा केली, तो म्हणाला. पण चित्रसेन मात्र तिच्याकडे रागारेगाने पाहत होता. समोर विकास होता म्हणून कदाचित तो पुढे आला नाही. तिचं लक्ष आता समोर बसलेल्या चित्रसेनकडे होतं. त्याने मेदूवडा आणि सांबार मागवलं. रागारागाने एखाद्याचा खून करावा याच आविर्भावात त्याने काट्याने मेदूवड्याला खुपसलं होतं. ते पाहून तिला कसं तरीच झालं. तुम्ही तुमची ओळख करून दिली, मी माझी ओळख करून देतो. मी विकास पंडित, बँकेत कामाला आहे. घरी एक लहान बहीण आणि माझे आई बाबा आहेत. स्वतःचा राहता फ्लॅट आहे. व्यसन म्हणाल तर क्रीम क्रश सोडल्यास बाकी कसलंही व्यसन नाही. ती अजूनही चोरट्या नजरेने चक्रसेनकडेच पाहत होती. हे काय? मी तुमच्याशी बोलतोय पण तुमचं माझ्या बोलण्याकडे लक्षच नाही? तशी ती पटकन म्हणाली. नाही नाही, आहे ना लक्ष. अच्छा, मग सांगा, शेवटचं वाक्य मी काय बोललो? क्षणभर विचार करून ती म्हणाली. मग सांगा, शेवटचं वाक्य मी काय बोललो? हे तुमचं शेवटचं वाक्य होतं. आता मात्र रागाने पाहू लागला तो. हे पहा, लग्नानंतर मला वेगळं राहता येणार नाही. तेव्हा मला आणि माझ्या फॅमिलीला सांभाळून घेणारी, समजून घेणारी मुलगी हवी आहे मला. ही एवढीच अपेक्षा आहे माझी. असं म्हणून त्याने पुन्हा तिच्याकडे पाहिलं. पण तिचं लक्ष मागेच होतं. आता मात्र तो भडकला. मी तुमच्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलतोय, माझ्या अपेक्षा तुम्हाला सांगतोय, पण तुमचं माझ्या बोलण्याकडे लक्षच नाही. अहो, तसं नाही आहे. आहे माझं लक्ष आणि चांगल्या आहेत तुमच्या अपेक्षा. ती मूर्खासारखं बोलून गेली. मला वाटतं तुम्हाला या कन्व्हर्सेशनमध्ये अजिबात इंटरेस्ट नाही. तुम्ही इथे जबरदस्तीने आला आहात. तसं असेल तर निघूया आपण. मी वेटरला बोलवतो आणि ऑर्डर कॅन्सल करून टाकतो. असं म्हणत वेटरला बोलवण्यासाठी त्याने हात उंचावला. ती पुन्हा घाबरली. हा गेला की चक्रसेन उभा ठाकणार. ती रागानेच म्हणाली, असं कसं? कॅन्सल कसं करून टाकता ऑर्डर? तिचा चढलेला आवाज पाहून तोही थोडा धचकला. अहो, असं कसं तिचा चढलेला आवाज पाहून तोही थोडा दचकला. ती नरमली. अहो, म्हणजे असं कसं चालेल? आपण एवढं इथे आलो आणि काहीच खाल्लं नाही, ती म्हणाली. असंही आपण इथे खायला नाही, भेटायला आलो होतो. त्यात तर तुम्हाला इंटरेस्ट नाही. खाण्याचं काय घेऊन बसलात? आपलं बोलणं झालं आहे, मी निघतो, असं म्हणत तो उठला. अहो, नका जाऊ, सांगितलं ना, जवळजवळ ओरडतच ती म्हणाली. तुम्ही किती मोठ्याने ओरडता हो? हे हॉटेल आहे, भाजी मार्केट नाही. ती पुन्हा थोडीशी नरमली. पण मी तुम्हाला जाऊ देणार नाही, ती म्हणाली. अरे का पण? त्याने चिडून विचारलं. म्हणजे तुम्ही तुमच्या अपेक्षा सांगितल्यात, अजून माझ्या अपेक्षा ऐकायच्या आहेत तुम्हाला. त्या ऐकल्याशिवाय तुम्ही कुठेही जाणार नाहीत, समजलं? बसा खाली. तिच्या बोलण्याचं त्याला जरा आश्चर्यच वाटलं. तो निमूटपणे बसला. बिचारी कस्तुरी आता चांगलीच कचाट्यात सापडली होती. लपवताही येत नव्हतं आणि उघडपणे खरं सांगताही येत नव्हतं. मी बसतोय, पण आता माझ्याकडे बघून बोलायचं, हां, समजलं? मगासपासून पाहतोय.
तुम्ही मागे बसलेल्या मुलाकडे पाहत आहात. तुमचा कोणी लागतो का तो? की तुमचं आणि त्याचं? तो म्हणाला, नाही हो, काहीतरीच काय बोलत चाललाय. मी त्याला ओळखते हे बरोबर आहे, पण त्याचा आणि माझा काहीही संबंध नाही. तो आमच्या बॉसचा भाऊ आहे. तुम्हाला सांगते, अगदी लोफर मुलगा आहे. त्या मुलाशी अफेअर काय, कोणी त्याच्या बाजूलाही बसू नये असा आहे तो काळा उंदीर. तिने केलेलं वेडंवाकडं तोंड पाहून त्याला थोडं हसू आलं. इकडे तिकडे पाहत त्याने पुन्हा एकदा त्या मागच्या मुलाकडे पाहिलं. छ्या, एवढा काही काळा नाही हा तो. उलट चांगला उंच, धिप्पाड, डार्क हँडसम दिसतोय. जोडा बरा दिसेल तुमचा. आणि आता बॉसचा भाऊ म्हटल्यानंतर श्रीमंतसुद्धा असणार ना. अगदीच त्याला काळा उंदीर वगैरे म्हणायची गरज नाही हा. आणि उंदीर उंदीर म्हणून तुम्ही सारखंच बघताय की त्याच्याकडे. विकास असं म्हणताच ती जरा भडकली. काय हो, तुम्ही स्वतःचं लग्न जमवायला आलात की लोकांची? आणि हे बघा, मला त्याला नावं ठेवायची नाहीत हो, पण खरंच तुम्ही त्याच्याशी बोललात की तुम्हाला समजेल की अगदी उंदरासारखंच डोकं कुडतडतो तो एखाद्याचं. आणि हे पहा, त्याच्या पैशाशी मला काडी मात्र घेणं देणं नाही. पैसा आणि पैसे कमवणं या दोन्ही गोष्टींबद्दल मला नितांत आदर आहे, पण तो स्वतःच्या कष्टाचा हवा हो. असा एखादा श्रीमंत लोफर पटवून वगैरे नाही. तुम्हाला मी तशी मुलगी वाटली का? तिने रागाने विचारलं. नाही नाही, तसं म्हणायचं नव्हतं मला. तुम्हाला दुखावल्याबद्दल सॉरी, तो म्हणाला. ठीक आहे, मी जरा जास्तच चिडले. पण काय आहे ना, मुलगा दिसायला कसा आहे, श्रीमंत आहे की नाही, याहीपेक्षा माणूस म्हणून तो जेंटलमॅन हवा असं मला वाटतं. आणि हा चक्रसेन नुसता चक्रम आहे, अजिबात जेंटलमॅन नाही. म्हणून मला याचा खूप राग येतो. आयुष्यभर लग्न करायला नाही मिळालं तरी चालेल, पण याच्याशी मी कधीच लग्न करणार नाही, ती म्हणाली. बरं झालं त्याचा पत्ता कट झाला. ऐकून आनंद वाटला. मग दोघेही हसले. वेटर मागवलेली डिश घेऊन आला होता. त्याने कॉफी आणि सँडविच तिच्यासमोर ठेवलं आणि एका लांब सडक काचेच्या ग्लासमधला एक आगळा वेगळा पदार्थ विकास समोर ठेवला. तो पदार्थ इतका देखणा होता की तिची त्याच्यावरून नजर हटेच ना. खाली कोको, त्यावरती मेल्ट केलेलं चॉकलेट, त्यावरती आईस्क्रीम, साईडला चमच्यासारखं ठेवलेलं एक वेफर बिस्किट आणि सगळ्यात वरती पुन्हा कोकोचा एक लेअर, त्यावर कॉफीने केलेला हार्ट. अहो, काय हे, किती छान दिसतंय, कौतुकाने ती म्हणाली. हे ना माझं व्यसन, म्हणजे माझं आवडतं क्रीम क्रश. तुम्ही देखील टेस्ट करणार का? तुमच्यासाठी मागवू एक? त्याने विचारलं. ती सुंदर अशी डिश खायची तिची भयंकर इच्छा झाली. पण आपल्या पर्समध्ये फक्त 500चीच नोट आहे आणि त्यातले 300-350 रुपये औषधांसाठी जाणार आहे हे जाणीव झाल्यावर ती पटकन म्हणाली. नको नको, मी आपलं सहजच म्हटलं. पण तेही म्हणताना तिची नजर त्या क्रीम क्रशवरच्या हार्टवर खेळून होती. बरं राहिलं, दुसरं नाही मागवत, पण यातलं तरी टेस्ट कराल, असं म्हणत त्याने तो ग्लास अलगदपणे तिच्यासमोर केला. ही डिश ना तोंडाने खाण्यासाठी नाहीच, आधी पोटभर डोळ्यांनी खाण्यासाठीच आहे. इतकी मोहक आहे ही, ती म्हणाली. अहो घ्या ना, त्याने आग्रह केला. नाही नको हो, एक टक क्रीम क्रशकडे पाहत ती म्हणाली. तिला ती डिश खूप आवडली आहे हे त्याला आता कळलं होतं. तुम्ही घेताय की भरवू तुम्हाला? वैतागतच त्याने विचारलं. नको नको, घेते ना मी, असं म्हणत तिने डिशमधला एक चमचा घेतला. ती बुडवणार त्याच्या आधी ती पुन्हा थांबली आणि पुन्हा त्या आगळ्या वेगळ्या पदार्थाकडे पाहून विचार करू लागली. आता काय झालं? त्याने वैतागत विचारलं. अहो, हा पदार्थ खायचा की प्यायचा? भोळेपणाने तिने विचारलं. थांबा, असं म्हणत त्याने मग साईडचं पेपर बिस्किट उचललं. बाजूचं मेल्ट झालेलं चॉकलेट, आईस्क्रीम अलगदपणे काढून तिच्या तोंडात भरवलं. ते सगळं चक्रसेन रागाने पाहत होता. आईस्क्रीम, चॉकलेट, कोको, तिघांची आगळी वेगळी चव तोंडात जाऊन विरघळली तेव्हा आपसुकच तिच्या तोंडातून शब्द बाहेर पडले. आहा, किती छान आहे हे. हो ना, मग आणखीन एक चमचा घ्याच, असं म्हणत तो चमचा बुडवणार तेवढ्यात त्याचा हात पकडत ती म्हणाली. अहो नको नको, आता जर तुम्ही यात चमचा घातलात ना तर हे कॉफीने बनवलेलं हार्ट मोडून जाईल ना. तिच्या भोळेपणावर विकासला हसू आलं. अहो, हार्ट हे मोडण्यासाठीच असतं, म्हणूनच तर त्याचं नाव क्रीम क्रश आहे ना. रिलेशनशिप आहे तोपर्यंत क्रीम क्रश खायचं, रिलेशनशिप मोडली की क्रीमला क्रश करायचं.
तो हसत म्हणाला, तरीही नको हो, असं हात मोडताना पाहिलं तर मला फार वाईट वाटतं. ती म्हणाली, अहो मलाही कुणाचा हात मोडायला आवडत नाही. अजून तरी मी कुणाचंही हात मोडलेलं नाही. पण ही खायची डिश आहे साधी. बरं, आपण एक काम करूया का? हे हाट मी बरोबर मधोमध मोडतो. अर्ध तुम्ही खा, अर्ध मी खातो. म्हणजे मग तेवढं वाईट नाही वाटणार. तो म्हणाला, घ्या ना. आता हे हाट मोडून तुम्ही ही डिश मनसोक्त खाऊन घ्या. तो पुन्हा भरवेल की काय या भीतीने तिनेच मग साईडचं बिस्किट आणि थोडंसं आईस्क्रीम उचललं. खरंच एकदमच मस्त डिश आहे. याआधी मी अशी डिश कधीच खाल्ली नव्हती. ज्याने कोणी बनवली असेल त्याला हॅट्स ऑफ. थँक्यू. तो पटकन बोलून गेला. ती पाहू लागली, अहो म्हणजे सध्या तरी मीच बनवायला सांगितली ना, म्हणून थँक्यू. त्याच्या निखळ हसण्याकडे कस्तुरी पाहतच राहिली. हा मुलगासुद्धा किती गोड आहे, अगदी या क्रीम क्रश सारखा. शलाका अगदीच बावळट आहे. हा एवढा छान मुलगा सोडून त्या जेम्सच्या मागे लागली आहे. तिला किती वेळा सांगितलं, तो जेम्स म्हणजे जेम्सच्या गोळ्यांसारखाच कलरफुल आहे. एक नंबरचा फ्लर्ट. पण शलाका विश्वास ठेवेल तर. आता इथून गेले की मी तिला सांगणारच आहे की एवढ्या चांगल्या मुलाला सोडून त्या जेम्सच्या मागे लागू नकोस. कस्तुरी आपल्या विचारात हरवली. तिच्याही नकळतीने पुन्हा एकदा क्रीम क्रशचा एक घास खाल्ला. घ्या हो, तुमच्याकडेच ठेवा, असं म्हणत त्याने ग्लास पुढे केला. तेव्हा तिला आपली चूक लक्षात आली. ओ सॉरी, चुकून घेतलं, असं म्हणत तिने ग्लास पुन्हा त्याच्याकडे फिरवला. तुमच्यासाठी मागवू का मी आणखीन एक? नाही नाही नको. पण खरंच छान डिश आहे. किती काय काय घातलं यात आणि सगळं अगदी छान जुळून आलं आहे. ती म्हणाली, पण काय हो, किंमत काय असेल याची? तिने विचारलं. माहीत नाही, फार महाग नसेल. तो म्हणाला, पण नॉर्मल कॉफीपेक्षा नक्कीच महाग असेल नाही का हो? तिने विचारलं. मला नाही हो माहीत. तो म्हणाला, असं कसं माहीत नाही? मग अशी तर तुम्ही म्हणालात हे हॉटेल, इथले वेटर्स चांगल्याच परिचयाचे आहेत माझ्या म्हणून. मग तुम्हाला किंमत कशी नाही माहीत? तिने पुन्हा एकदा शंका काढली. अहो कारण मी इथे बिल पे करत नाही. तुम्ही ना फार प्रश्न विचारता बुवा. कामाचं सोडून बाकी सगळं बोलता तुम्ही. तो रागावून म्हणाला. मग तिला जरा ओशाळल्यासारखं झालं. ओ सॉरी हां, उगीचच काहीतरी विचारत बसले मी. मग त्यालाही कसं तरीच वाटलं. मी पण सॉरी, उगीच ओरडलो तुमच्यावर. बरं जाऊ दे, तुम्हाला काही विचारायचं होतं का? त्याने विचारलं. हां, म्हणजे मला विचारायचं असं होतं की तुम्ही म्हणालात इथे मी बिल पे करत नाही. ते कसं काय हो? एवढा ओरडा खाऊनसुद्धा तिला आपल्या शंकेचं निरसन करायचंच होतं. अहो कारण हे हॉटेल माझ्या मित्राचं आहे. मी बिल पे करत नाही कारण तो माझ्याकडून घेत नाही. तो म्हणाला, चांगलं आहे बुवा तुमचं. मग आठवड्यातून 1-2 चक्रा तरी होत असतील तुमच्या इथे, नाही का? तिने पुन्हा शंका काढली. मग मात्र त्याने रागाने पाहिलं. सॉरी, मनात आलं म्हणून विचारलं. मान हलवत मग तो किंचित हसला. तेवढ्यात वेटर पुन्हा आला. आणखीन काही मागवायचं आहे का सर? त्याने विचारलं. नाही रे बाबा, मला काही नको. यांना काही हवं तर विचार. अजिबात नको, माझं तर पोट जाम भरलं आहे. ती म्हणाली. भरणारच, सँडविचबरोबर माझं डोकंसुद्धा खाल्लं ना. तो पुटपुटला. तुम्ही आता काही म्हणालात का? तिने विचारलं. नाही हो, काही नाही. आपली भेट छान झाली, निघूया का आपण? त्याने विचारलं. हो, बराच उशीर झाला, निघूयाच, असं म्हणत तिने टिश्यू पेपरला हात पुसले. पण तेवढ्यात तिचं लक्ष समोर बसलेल्या चित्रसेनकडे गेलं. ती पुन्हा जोरात ओरडली. नाही, इतक्या लवकर जाता येणारच नाही तुम्हाला. तिचं बोलणं ऐकून विकास चांगलाच दचकला. अहो, किती मोठ्याने किंचाळता. घाबरलो ना मी. सॉरी, पण माझं बोलणं ऐकल्याशिवाय तुम्ही नाही जाऊ शकत. बसा ना खाली. तिच्या बोलण्याकडे तो आश्चर्याने पाहू लागला. अहो बसा म्हणते ना, बसा. मला अजून बोलायचं आहे तुमच्याशी, ती म्हणाली. तिच्या लक्षात आलं, हाच तो क्षण. आता खरं सांगायलाच हवं. तो निमूटपणे बसलाही. अजून काही बोलायचं राहिलं आहे? त्याने विचारलं. हो, खरं बोलायचं राहिलं आहे. तिचा आवाज आता हळूवार झाला होता. म्हणजे काय म्हणायचं आहे तुम्हाला? त्याने विचारलं. मगासपासून मी खोटं बोलत होते. आत्ता खरं सांगते. मी शलाका नाही. माझं नाव कस्तुरी खरे आहे. काय? तुम्ही शलाका नाही? कस्तुरी खरे आहात? नावात खरे असूनसुद्धा तुम्ही खोटं बोललात? काय हे? शिशी. आणि का केलं असं? जराशा रागानेच त्याने विचारलं.
हे पहा, जसं मी खोटं बोलू शकत नाही तसं सध्या मी खरंही बोलू शकत नाही. का कसं हे सगळं तुम्ही शलाकालाच विचारा. याचं उत्तर मी तरी नाही देऊ शकत. पण मी हे सगळं करायला का तयार झाले ते मात्र सांगते. शलाका माझी अगदी घट्ट मैत्रीण आहे. तिचे माझ्यावर अनंत उपकार आहेत. तिला तिचे आई बाबा तुम्हाला भेटायला फोर्स करत होते, पण तिला इतक्यात लग्न करायचं नाही. तो सगळा प्रकार टाळण्यासाठी तिने मला इथे पाठवून दिलं. आजचा प्रसंग खोटं खरं बोलून मी कसा तरी निभावून नेला. आता पुढे काय करायचं ते तुम्ही दोघं मिळून ठरवा. हे सगळं बोलल्यानंतर ती बरीच शांत वाटली. ओ आय सी, म्हणजे तुम्ही माझ्याशी खोटं बोललात एवढा वेळ. इतका वेळ तुम्ही मला फसवत होतात. खरं तर अशी बनवाबनवी करायची काही गरज नव्हती. मला लग्न करायचं नाही एवढं जरी शलाकाने सांगितलं असतं तरी पुरे होतं. पण असो, आता जे झालं ते झालं. आता तरी उठायचं का आपण? असं म्हणत थोड्या रागानेच तो उठला. आता कस्तुरीचं सुद्धा नाईलाज होता. खरं तर तो निघतो हे म्हटल्यावरच तिला घाम फुटला होता, कारण हा गेल्या गेल्या चक्रसेन तिला आता गाठणार होता. पण आता एवढं खोटं बोलून झाल्यानंतर या बिचाऱ्याला तरी कसं थांबवायचं, या विचाराने मग तीही त्याच्या पाठोपाठ उठली. हॉटेलच्या बाहेर पडली. तो पुढे पुढे चालत होता, ती मागे मागे. ऐकलत का जरा? काय अजून आहेच का बोलायचं? हो, माझ्या कॉफीचे आणि सँडविचचे किती पैसे झाले मला माहीत नाही, पण निदान एवढे तरी पैसे ठेवा. असं म्हणत 200 रुपयाची नोट तिने पुढे केली. म्हणजे तुमचा मित्र जरी तुम्हाला मैत्री खातर असंच देत असला तरी मला तुमच्याकडून फुकट घेणं बरोबर नाही वाटत, म्हणून म्हटलं. असू देत, एखाद्या मुलीकडून असे पैसे घेणं मला बरोबर वाटत नाही. त्याच्या आवाजात आग्रह होता, ठाम नकार होता. पण तिलाच कसं तरी वाटू लागलं. एकतर आपण खोटं बोललो, त्यात आपल्या खाण्यापिण्याचा भुर्दंड त्याला पडला, आणि कहर म्हणजे त्याने मागवलेली त्याची आवडती डिश क्रीम क्रशसुद्धा आपण खाल्लं. हा आपल्याबद्दल काय विचार करत असेल? शी, किती हावरट मुलगी आहे ही. चुकलं आपलं. कुठे जायचं आहे तुम्हाला? त्याने विचारलं. इंदिरानगर, हळू आवाजात ती म्हणाली. कसं जाणार इथून? त्याने विचारलं. पुढे बस स्टॉप आहे ना. पण मग असा तो काळा उंदीर तुमच्या मागे आला तर? आला तर काय, येतोच आहे. तो असं म्हणताच ती मागे वळून पाहणार, तेवढ्यात त्याने थांबवलं. अहो अहो, असं पटकन मागे वळून बघू नका, त्याला शंका येईल ना. तो म्हणाला, हो तेही खरंच. मग आता काय करू मी? निरागसपणे तिने विचारलं. माझ्या गाडीत बसा, मी सोडतो तुम्हाला. बरं, भाबडेपणाने ती म्हणाली. गाडीत बसल्या बसल्या तिच्या मनात विचार आला. शलाका तर सांगत होती हा साधा भोळा मिडल क्लास मुलगा आहे, पण प्रत्यक्षात चित्र काहीतरी वेगळंच आहे. याची गाडीसुद्धा किती पॉश आहे. शलाकाचा नक्कीच काहीतरी गैरसमज झाला आहे. तिला सांगायलाच हवं. अगं विकास, तू समजतेस तसा नाही. अगदी छान आहे, खूपच छान. विचार करतानाच तिच्या चेहऱ्यावर एक स्माईल आलं. काय हो, मला सांगा, तो चक्रमसेन तुम्हाला एवढा त्रास देतो तर त्याला सुद्धासारखं सरळ का करत नाहीत तुम्ही? तिकडच्या तिकडे 2 ठेवून द्यायच्या, म्हणजे पुन्हा त्याची हिंमत होणार नाही. विकासने विचारलं. अहो असं कसं करता येईल? म्हटलं ना तुम्हाला, तो बॉसचा भाऊ आहे म्हणून, आणि त्याचं नाव चक्रमसेन नाही, चक्रसेन आहे. ती म्हणाली. बॉसचा भाऊ असला म्हणून काय झालं? त्याला त्याची जागा दाखवायला नको? आज मी होतो म्हणून वाचलात, उद्या काय कराल? प्रत्येक वेळेस असं कोणाच्या भरवशावर राहायचं नसतं. आपले प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करायचे असतात. हे पहा, देवालासुद्धा अशी भित्री माणसं आवडत नाहीत. आपण शूर व्हायला पाहिजे. आपल्याला आपलं तरी संरक्षण करता आलं पाहिजे. हे पहा, आता अजिबात त्याचा त्रास सहन करून घेऊ नका. ऑफिसमध्ये त्याने त्रास दिला की आधी बॉसला सांगा, कंप्लेंट करा. तरीही ऐकत नाही तर मग सगळ्यांसमोर एक जोरदार जाळ काढा. तुम्ही एकदा आवाज उठवलात ना की बाकी लोक येतील सपोर्ट करायला तुम्हाला. आणि समजा कुणीही सपोर्ट नाही केला तर मला फोन करा, मी पाहतो काय करायचं ते. नोकरीची काळजी करू नका. ती काय, एक गेली की दुसरी मिळतेच. पण असं घाबरून घाबरून राहायचं नाही, समजलं? तिने मान हलवली. पण तुम्हाला परत कसा फोन करणार? म्हणजे आज जे काही. एवढं बोलून ती शांत राहिली. हो, तेही खरंच. आज तुम्ही खोटं बोललात माझ्याशी, मग परत मला कसा फोन करणार? पण असू दे, केलं मी तुम्हाला माफ. मी खोटं बोलले हे तरी खरं बोललात ना. झालं मग. त्याचं म्हणणं तिला बहुतेक पटलेलं दिसलं.
इथून उजवीकडे घ्या, इथे समोरच माझी बिल्डिंग आहे. कोणती? ही काय ही? ती म्हणाली. खरं तर तुम्ही माझ्यासाठी इथपर्यंत आलात. घरी बोलवून तुमचा पाहुणचार करायला हवा होता. पण आज आपण ज्या परिस्थितीत भेटलो ना, त्या परिस्थितीत तुम्हाला घरी बोलावून माझ्या आईशी कशी आणि काय ओळख करून देऊ हाच प्रश्न पडलाय मला. मी जे काही वागले त्याचा पश्चाताप होतोय आता. तुम्हाला किती वेळा सॉरी म्हणू आणि किती वेळा थँक्यू असं झालं आहे माझं. कदाचित ही आपली शेवटची भेट असेल, पण आयुष्यभर मी तुम्हाला कधीच विसरणार नाही. अगदी आयुष्यभर तुम्ही माझ्या लक्षात राहाल. खूप खूप थँक्यू आणि पुन्हा एकदा सॉरी हं. येऊ मी? असं म्हणत ती निघाली. तेवढ्यात मागून त्याने हाक मारली. कस्तुरी, थांबा. ती वळली. आयुष्यभर मला लक्षात ठेवणार असाल तर मला माझ्या नावाने लक्षात ठेवू नका, चेहऱ्याने ठेवा, तो म्हणाला. म्हणजे? तिने गोंधळून विचारलं. म्हणजे मीही विकास पंडित नाही. काय? मग कोण आहात तुम्ही? आणि तुम्ही माझ्याशी का खोटं बोललात? आता तिचेही डोळे मोठे झाले. मी शार्दूल महाजन. विकास पंडित माझा खूप चांगला मित्र आहे. त्याचं झालं असं, तुमच्या मैत्रिणीचं शलाकाचं विकासला स्थळ आलं. त्याला ती खूप आवडली. 1-2 वेळेस त्या दोघांचं फोनवर बोलणं झालं. पण तुमच्या मैत्रिणीने त्याला फारच उडवाउडवीची अपमानास्पद उत्तरं दिली. त्याचा अपमान केला. तो बिचारा फार दुखावला. त्याचा कॉन्फिडन्स पार डळमळीत झाला. तोही आज त्याच्या आईच्या सांगण्यावरून शलाकाला भेटणार होता. पण मनापासून तिला भेटायची त्याला इच्छा नव्हती. तो फार घाबरला होता. आता तुम्हीच सांगा, एखाद्या चांगल्या, सज्जन, साध्या, गुणी मुलाशी बोलायची ही पद्धत असते का हो? जेव्हा त्याने मला हे सगळं सांगितलं, मला तुमच्या मैत्रिणीचा, शलाकाचा फार राग आला. तेव्हाच ठरवलं की या मुलीला भेटून चांगलीच अद्दल घडवायची. म्हणून मग मीच त्याला सुचवलं की मी विकास पंडित म्हणून भेटायला जातो. तसा माझा फोटो शलाकाकडे होता, पण आमच्या दोघांच्या चेहऱ्यापट्टीत बरंच साम्य आहे. शिवाय फोटोत त्याने जे कपडे घातले होते तसेच कपडे मी घालून आलो. आणि तरी तिने डाऊट घेतला असता तर सांगितलं असतं. कधी कधी फोटोत आणि प्रत्यक्षात माणूस वेगळा दिसू शकतो. मला काय, तिच्याशी लग्न थोडीच करायचं होतं. तिला फक्त अद्दल घडवायची होती. पण प्रत्यक्षात मी तुम्हाला भेटलो, तुमच्याशी बोललो, तेव्हा मला वेगळाच अनुभव आला. विकास म्हणतो तशा तुम्ही उद्धट वाटला नाहीत मला. उलट खूपच समंजस आणि नम्र वाटलात. तेव्हा मनात आलं की विकासला नक्कीच काहीतरी गैरसमज झाला आहे. पण जेव्हा तुम्ही खरं सांगितलं तेव्हा लक्षात आलं, गैरसमज विकासचा नाही, आपला झाला आहे. तो असं म्हणताच हसत हसत ती म्हणाली, अरे बापरे, म्हणजे इतका वेळ विनाकारण आपण दोघेही एकमेकांना मूर्ख बनवायचा प्रयत्न करत होतो तर? असं म्हणून दोघेही खळखळून हसले. मग तुम्ही विकास पंडित त्यांच्याबरोबरच काम करता का? तिने विचारलं. नाही, मी हॉटेल इंडस्ट्रीमध्ये आहे. हॉटेल मॅनेजमेंटचं फॉरेनहून शिक्षण घेऊन आलो आहे मी. आणि माझी इथे 3 हॉटेल्स आहेत. मगाशी आपण ज्या हॉटेलमध्ये बसलो ना, क्रीम क्रश, ते आपलंच हॉटेल आहे. आणि तुम्ही खाल्लेलं क्रीम क्रश, तीसुद्धा माझीच क्रिएटिव्हिटी आहे. मग मात्र कस्तुरी त्याच्याकडे आश्चर्याने पाहत राहिली. आपलं भेटणं म्हणजे निव्वळ योगायोगच होता. पण खरं सांगू, तुम्हाला भेटून फार छान वाटलं. आयुष्यात पुन्हा कधी भेटला तर ओळख दाखवाल ना? तिने विचारलं. हो, कारण 2-4 दिवसात कुणाला विसरून जाईन एवढी माझी स्मरणशक्ती निश्चितच कमजोर नाही. तो असं म्हणताच तिला आश्चर्य वाटलं. म्हणजे काय म्हणालात, कळलं नाही मला, तिने विचारलं. म्हणजे येत्या रविवारी मी माझ्या आईला घेऊन तुमच्या घरी तुम्हाला मागणी घालायला येतोय. बिल्डिंग मला माहीत झाली आहे, फोन नंबर आहेच. कस्तुरीचे डोळे विस्फारले. हो, खरं सांगतोय. आता थोडक्यात माझी माहिती देतो. मी शार्दूल महाजन, हॉटेल इंडस्ट्रीमध्ये काम करतो. स्वतःची 3 हॉटेल्स आहेत, 2 राहती घरं आहेत. मला वडील नाहीत, आई आणि धाकटी बहीण आहे. मी निर्व्यसनी आहे हे तर मी अगोदरच सांगितलेलं आहे. बाकी फेसबुक, इन्स्टावर माझी आणि माझ्या हॉटेल्सची भरपूर माहिती मिळेल. मागणी घालायचं काम मी करणार आहे. आता होकार द्यायचा की नकार हे तुम्ही ठरवायचं. तो असं म्हणताच तिने आपला चेहरा झाकून घेतला. काय झालं? सगळे प्रश्न संपले का अजून काही विचारायचे बाकी आहेत? त्याने विचारलं तरी ती काहीच बोलत नव्हती. आता बोलणार आहेस का निघू मी? तिच्या चेहऱ्यावरचा हात अलगद खाली काढत त्याने विचारलं. त्याच्याकडे पाहायची तिची हिंमत होत नव्हती. अगं बोल ना काहीतरी. शलाकाची विकेट काढायला आलो होतो, पण माझीच विकेट पडली. पहिल्या फटक्यात तू खूप आवडलीस मला कस्तुरी.
पण तुला मी आवडलो का हे अजून कळलेलं नाही. तिने पुन्हा एकदा डोळे घट्ट बंद करून घेतले. मग याचा अर्थ होकार समजायचा की नकार? अगं बोल प्लीज, असं म्हणत हलकेच डोळे उघडत ती म्हणाली. काय बोलू? एका गोड बंधनात अडकायला कुणाला आवडणार नाही? पण कधी कधी चांगलं काही घडायला लागलं की भीतीच वाटते. आयुष्य इतक्या कठीण वळणांवरून गेलंय ना की आता नशिबाचीच भीती वाटू लागली आहे. जे काय घडतंय ते खरं आहे का असा विश्वासच वाटत नाही. ती असं म्हणताच तिचा हात पकडत तो म्हणाला, आता या क्षणी जरी तुझा विश्वास वाटत नसला तरी जे घडतंय ते अगदी खरं आहे. आता यापुढे कसलीच काळजी करायची नाही. अगदी तुझ्या आईची आणि बहिणीची सुद्धा. ती सुद्धा आता आपल्या दोघांची जबाबदारी आहे. शलाका आणि विकास या दोघांच्या नशिबात काय लिहून ठेवलंय माहीत नाही, पण आपलं नशीब मात्र चांगलंच उघडलं. अगदी क्रीम क्रशची शपथ घेऊन सांगतो, मी जे काही बोललो ना ते अगदी खरं आहे. या रविवारी मी येतोय. तोपर्यंत स्वतःची काळजी घे. त्याने आपल्या खिशातलं त्याच्या नावाचं व्हिजिटिंग कार्ड दिलं आणि म्हणाला, तुझ्या आईचा फोन नंबर पण दे, मी सेव्ह करून ठेवतो. तिने लगेचच आईचा मोबाईल नंबर देऊन टाकला. घरी काय सांगायचं त्याची चिंता करू नकोस, मी सगळं पाहून घेईन. तू निश्चिंत मनाने घरी जा. येऊ मी, तो म्हणाला. त्याला बाय करून ती घरी आली. तिला अगदी मोरपिसासारखं हलकं हलकं वाटत होतं. पण आता रविवारपर्यंत वाट बघावी लागणार होती. आईला काय बोलावं ते तिला समजतच नव्हतं. असं काही घडलंय यावर तिचा विश्वास बसत नव्हता. राहून राहून तिला शार्दूलचाच चेहरा आठवत होता. काय गं बेटा, आज तुला ऑफिसमधून यायला बराच लेट झाला? जेवताना आईने विचारलं. काय सांगावं याचा विचार करत असतानाच तिच्या आईचा मोबाईल वाजला. कोणाचा तरी अनोळखी नंबर होता. आईने फोन घेतला. समोरून कोण काय बोललं माहीत नाही, पण आई एकदम आनंदी वाटली. तिचा चेहरा अगदी खुल्ला होता. हो का? बरं, भेटूया, रविवारीच भेटूया. रविवार म्हणताच कस्तुरीचं हृदय धडधडू लागलं. बरं, रविवारीच भेटू. रविवार म्हणताच कस्तुरीचं हृदय धडधडू लागलं. आई, नक्की कुणाचा फोन होता? तिने विचारलं. अगं काय सांगू बेटा, खूप आनंदाची बातमी आहे. शलाकाच्या आई किती चांगल्या आहेत. त्यांनी तिच्याबरोबर तुझंही विवाह संस्थेत नाव नोंदवलं होतं. त्यांच्याच रेफरन्सने एक अतिशय चांगलं स्थळ आलं आहे. मुलाचं नाव शार्दूल महाजन आहे. मुलगा म्हणे चांगला शिकलेला आहे, हॉटेल इंडस्ट्रीत आहे. त्यांच्या काही अपेक्षा नाहीत. मुलगी फक्त घरच्यांना सांभाळून घेणारी हवी. तू तशीच आहेस बेटा. सगळं चांगलं असेल ना तर पुढे जायला काही हरकत नाही गं. या रविवारी ते बघायला येणार आहेत म्हणे. हो का? आपल्याला खूप आश्चर्य वाटलं आहे असं दाखवत कस्तुरी म्हणाली. पण मनातून तर लड्डू फुटत होते. नाही, क्रीम क्रश फुटत होतं. रात्री तिच्या मोबाईलवर शार्दूलचा फोन आला. मी रविवारपर्यंत येईल की नाही याची भीती वाटत होती ना, म्हणून म्हटलं प्रॉब्लेम लगेच सॉल्व्ह करून टाकावा. 2 दिवस तू टेन्शनमध्ये राहणार म्हणून मलाच वाईट वाटेल. मग लगेचच आईला सांगून तुझ्या आईला फोन केला. आता शांतपणे झोप हां, रात्री मी येईनच, तो म्हणाला. काय? तिने विचारलं. स्वप्नात गं, तो असं म्हणताच ती गोड हसली, लाजली. रविवारचा कार्यक्रम औपचारिकरित्या पार पडला. तिला कोणत्याही संकटात आणि ऑकवर्ड पोझिशनमध्ये न टाकता तिचे सगळे प्रॉब्लेम्स शार्दूलने सॉल्व्ह केले. ऑफिसमध्ये पहिली लग्नाची पत्रिका तिने चक्रसेनलाच दिली. सर, आता तुम्हीसुद्धा सुधरूनच जा, नाहीतर तुमच्या सगळ्या काळ्या कर्तुतींची लिस्ट तुमच्या भावाला आणि मुख्य म्हणजे तुमच्या बायकोला पुराव्यासकट देण्यात येईल. तेव्हा अगदी आजपासूनच जेंटलमॅनसारखं वागायचं. आणि हो, लग्नाला यायचं हा नक्की. बायकोला घेऊन याल. शलाकाला जेव्हा ही गोष्ट कळली तेव्हा तिलाही खूप आनंद झाला. पण तिच्या बाबतीत मात्र एक ट्रॅजेडी घडली होती. जेम्सने तिच्याबरोबरचं नातं तोडून दुसऱ्या एका मुलीबरोबर त्याच्या नातेसंबंधातच गोव्याला एंगेजमेंट करून घेतली होती. कस्तुरीला तिचं खूप वाईट वाटत होतं. तिच्याशी खूप काही बोलायचं होतं, पण स्वतःच्या लग्नाच्या गडबडीत फार काही बोलता येत नव्हतं. त्यानंतर लग्नाच्या तयारीसाठी म्हणून तिने 20-25 दिवसांची सुट्टीसुद्धा घेतली होती. पण तिला एंगेजमेंटला एक छान सरप्राईज मिळालं. कस्तुरी आणि शार्दूलला अभिनंदन करण्यासाठी शलाका पुढे आली. पण तिच्याबरोबर एक मुलगा होता. शलाका, हे कोण? आश्चर्याने कस्तुरीने विचारलं. ते तुमच्या यांना विचार, असं म्हणत तिने शार्दूलकडे पाहिलं. शार्दूलने मग त्या मुलाला मिठी मारली. कस्तुरी तर आश्चर्याने पाहतच राहिली. अगं, हा माझा बेस्ट फ्रेंड,
विकास पंडित, या दोघांचाही जुळलं बरं. ह्याला का? काय गो? आश्चर्याने कस्तुरीने विचारलं. काही गोष्टी उशिराने कळल्या, पण कळल्या खऱ्या. तुला सरप्राईज द्यायचं होतं म्हणून आधीच नाही सांगितलं. शलाकाचं बोलणं ऐकून कस्तुरीला आनंद झाला. आपण लग्नसुद्धा साधारण मागे पुढे करायचं हं. हनीमूनला आपण एकत्रच जाऊया. शार्दूलने अगोदर सगळं ठरवून टाकलं होतं. चारही कुटुंबात आनंदी आनंद होता. काय गं, लग्नासाठी जेवणाचा मेन्यू काय ठरवायचा? शार्दूलने कस्तुरीला विचारलं. कस्तुरी म्हणाली, ते सगळं तुमचं डिपार्टमेंट. काय ठरवायचं ते ठरवा. पण आपल्या लग्नात एक खास डिश मात्र हवीच हां, ती म्हणाली. हो हो, माहिती आहे मॅडम. ती खास डिश म्हणजे क्रीम क्रश. माझ्या क्रीमसारख्या क्रशचं क्रीम क्रश. असं म्हणून शार्दूलने डोळे मिचकावले. ती लाजली. लाजताना ती अगदी गोड दिसत होती. त्याच्या त्या क्रीम क्रशसारखी.